या दोन खतांचा वापर आता हिवाळ्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले ही लागण्यास मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी दोन खतांचा हा वापर करणार आहोत। त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये या झाडाची काळजी कशी घ्यायची, हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाला कीड देखील ही जास्ती लागत राहते, तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे गुलाबाच्या झाडाची जी वाढ आहे ती म्हणावी तशी एवढी चांगली होत नाही। मात्र आपण जर खते पाणी हे योग्य प्रमाणामध्ये दिले तर आता हिवाळ्यामध्ये देखील झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप सारी फुले ही लागण्यासाठी मदत होते। हिवाळ्यामध्ये जे संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी जे धुके पडते ते पानावरती धुके पडल्यामुळे पानामध्ये ओलावा राहतो आणि झाडाला हे कीड लागण्याची शक्यता असते। त्यामुळे झाडावरती वेळोवेळी कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक आहे, कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ होत नाही। झाडावरती ज्या कळ्या आहेत त्या छोट्या आकाराच्या येतात, फुले देखील किडकी आणि अर्धवट उमलल्यासारखी या दिवसामध्ये ही दिसून येतात। आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। त्याचबरोबर गुलाबाच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते, कारण इतर फुलांच्या झाडाप्रमाणे गुलाबाच्या झाडाला देखील भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। झाडाला वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणती खते द्यायची आपण पाहणार आहोत, पण त्याआधी झाडावरती जी कीड लागलेली आहे ती घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे हे आपण पाहूयात। तर त्यासाठी मी हे आपल्या घरामध्ये असणारे जे ताक आहे त्याचा वापर करणार आहे। जेव्हा आपण ताकाचा खत किंवा कीटकनाशक म्हणून वापर करतो तेव्हा ते थोडे आंबट आणि जास्त दिवसाचे असावे, म्हणजे झाडावरील कीड लागण्यासाठी आपल्याला मदत होईल। तर हे जे ताक आहे त्याच्यामध्ये म्हणजे जेवढे आपण ताक घेतलेले आहे त्याच्या 3 ते 4 पट अधिक साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा आपल्याला झाडावरती हा फवारा करायचा आहे। अशा प्रकारे ताकापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर तुम्ही गुलाबाच्या झाडावरती आठवड्यातून 2 वेळा केला तर झाडावरती जर जी पण कीड लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होतो। ताक हे कीटकनाशक तसेच खत म्हणून देखील खूप छान काम करते। गुलाबाच्या या झाडावरती अशा भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते। झाडाच्या वाढीसाठी महिन्यातून एकदा कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे, कारण या खतातील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण आपल्या झाडावरील जी पाने आहेत ती हिरवीगार टवटवीत होण्यासाठी देखील या खताचा खूप चांगला फायदा होतो। झाडाची पाने ही जेवढी हिरवीगार तजेलदार असतात तेवढेच आपले झाड हे चांगले वाढते, कारण या पानामधूनच अन्न प्रक्रियेची जी क्रिया आहे चालू होते आणि पानामधूनच सर्व भागांना हा अन्न पुरवठा होत असतो, त्यामुळे आपले झाड हे चांगले वाढत राहते। तर त्यासाठी मी आज या शेणखताचा वापर हा करणार आहे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता। शेणखताचा आपण जेव्हा झाडांसाठी खत म्हणून वापर करत असतो तेव्हा मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तर झाडाला चांगला असा हा फायदा होतो। गुलाबाच्या झाडाला शेणखताचा हा जो वापर आहे तो करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। जेव्हा आपण झाडाला खते देतो तेव्हा कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। त्याचबरोबर कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगली वाढतात। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची देखील वाढ ही चांगली होते। तर आता आपण या ज्या शेणखताचा वापर करणार आहोत तो एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडासाठी 1.5 ते 2 मुठी एवढा या शेणखताचा वापर हा करायचा आहे। अशा प्रकारे शेणखत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण जे दुसरे खत वापरणार आहोत ते म्हणजे हे ताक आहे। ताकाचा कीटकनाशक म्हणून जसा वापर करता येतो तसाच खत म्हणून देखील चांगला वापर होतो। ताकामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन असते त्याच्यामुळे
झाडाची जी वाढ आहे ती चांगली होते, झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। तर अशा प्रकारे शेणखत, ताक याचा वापर जर तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी 20 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।